एक परदेशी पाहुणी आणि तिची भारतीय दिवाळी. नीलाक्षी एका शेतकरी कुटुंबातील जिद्दी मुलगी होती. स्वतःच्या मेहनतीने ती एअर होस्टेस बनली. कामानिमित्त ती युकेत असताना तिची ओळख झाली जेनीशी. सुरुवातीला फक्त हाय बाय इतकीच ओळख असलेली ही मैत्री हळूहळू घट्ट होत गेली. जेनीलाही भारतीय संस्कृतीबद्दल, सणांबद्दल आणि परंपराबद्दल फार कुतूहल होतं. एके दिवशी नीलाक्षी म्हणाली, आता दिवाळी येते म्हणून मी 8 दिवसांसाठी सुट्टीवर भारतात जाणार आहे. तेव्हा जेनीने आश्चर्याने विचारलं, 8 दिवस? पण दिवाळी म्हणजे 1 दिवसाचा सण. हसतच नीलाक्षी म्हणाली, नाही ग, दिवाळी म्हणजे दीप आणि आवली म्हणजेच दिव्यांची ओळ. आणि हा काही 1 दिवसांचा सण नाहीये, तर हा 5 दिवसांचा सुंदर उत्सव आहे. तेव्हा जेनीने विचारलं, कॅन आय सेलिब्रेट दिस दिवाळी विथ यू अँड युअर फॅमिली? आणि नीलाक्षी म्हणाली, ऑफकोर्स. आणि ती तिला भारतात घेऊन आली. घरी आल्यावर जेनी इतक्या लोकांना पाहून थक्क झाली. आजी आजोबा, आई बाबा, काका काकू, आत्या मावशी सगळेच. तिने विचारलं, डोंट यू फील बर्डन लिव्हिंग विथ सो मेनी पीपल अँड ओल्डीज? नीलाक्षी म्हणाली, नाही ग, कधीच नाही. उलट या सगळ्यांमुळेच मी आज माझ्या आवडीच्या करिअरमध्ये आहे. दिवाळीच्या तयारीत घरभर गोड सुगंध पसरलेला होता. फराळाचे पदार्थ, रांगोळ्या, दिवे आणि आनंद. जेनीला हे सगळं इतकं आवडलं की तिने आजीकडून प्रत्येक दिवसाचं महत्त्व शिकायचं ठरवलं. वसुबारसला गाईचं पूजन, धनत्रयोदशीला 13 दिवे लावून तिजोरी पूजन, नरक चतुर्दशीला अभ्यंग स्नान, लक्ष्मीपूजनासाठी तिने स्वतः साडी नेसून देवीची पूजा केली. आणि अंगणात रांगोळीचे गालिचे पाहून तर ती थक्कच झाली. पाडव्याच्या दिवशी गावातल्या मंदिरात जाऊन 56 भोगचा प्रसाद घेतला. भाऊबीजेच्या दिवशी नीलाक्षी सोबत तिने देखील नीलाक्षीच्या भावाला ओवाळलं. सुट्टी संपल्यावर परत जाण्याआधी ती म्हणाली, Neelu, you're really very lucky to have this kind of family and culture. If such love and bonding existed everywhere, then there would be no need for old age homes. I wish I was born in India. सगळ्यांनी तिला पुढच्या प्रत्येक दिवाळीत येण्याचं आमंत्रण दिलं आणि सोबत फराळाचे पदार्थही दिले. खरंच परदेशी लोक देखील आपली संस्कृती पाहून भारावतात. मग आपणच काय याचा अभिमान बाळगू नये? चला तर मग गर्वाने आपल्या परंपरा, संस्कृती आणि दिवाळी साजरी करूया. दिवाळी म्हणजे केवळ दिव्यांचा सण नाहीये, तर प्रेम, नातं आणि आपलेपणाचा प्रकाश आहे. आपल्या संस्कृतीचा अभिमान बाळगूया, कारण हेच आपलं खरं वैभव आहे. सर्वांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा.